महागाईच्या चक्रवाढीने नागरिकांना आणखी एक धक्का बसणार आहे. वाढती महागाई आणि आर्थिक तणावामुळे दुधाच्या किमतीत लक्षणीय वाढ होणार आहे. दूध उत्पादक संघटनांनी अलीकडेच झालेल्या सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तर पुण्यातील कात्रज डेअरीमध्ये आयोजित झालेल्या सभेत दूध दरवाढीचा प्रस्ताव मांडला गेला आहे. तर त्यानुसार गाय आणि म्हैस यांच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर ही दरवाढ 15 मार्चपासून चालू झालेली आहे. तर त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम होणार आहे. तर दूध उत्पादक क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे अंग आहे. तर देशभरातील लाखो शेतकरी कुटुंबे यावर अवलंबून आहेत. मागील काही वर्षात दूध उत्पादक क्षेत्राला अनेक आव्हाने सामोरे जावे लागत आहेत. तर वाढते उत्पादन खर्च, चारा टंचाई, पशुधनाच्या आरोग्यावरील खर्च आणि इतर अनेक कारणांमुळे शेतकऱ्यावर आर्थिक ताण वाढत आहे. तर पशुधनासाठी आवश्यक असलेल्या खाद्य घटकांच्या किमती गेल्या वर्षभरात जवळपास 20 ते 30% वाढल्या आहेत. विशेषतः चारा, मका, गव्हाचा कोंडा आणि खडी यांच्या किमतीमधील झालेली वाढ शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. तर याशिवाय पशुवैद्यकीय सेवा आणि औषधाच्या किमतीही वाढलेल्या आहेत. तर या सर्व घटकांमुळे दूध उत्पादकाचा खर्च वाढलेला आहे. परंतु दुधाच्या विक्री किमतीत त्याप्रमाणे वाढ झालेली नव्हती. तर यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिक बिकट झालेली आहे. तर सध्या गाईच्या दुधाचा दर प्रति लिटर 56 रुपये आहे. तर म्हशीच्या दुधाचा दर प्रति लिटर 72 रुपये आहे. तर 15 मार्चपासून आता अंमलात येणाऱ्या दरवाढीनंतर गाईच्या दुधाचा दर प्रति लिटर 58 रुपये होईल. तर म्हशीच्या दुधाचा दर प्रति लिटर 74 रुपये असे या दुधाच्या वाढीचा थेट परिणाम ग्राहकाच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे. तर दूध हा दैनंदिन आहारातील एक अत्यावश्यक घटक आहे. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्तींसाठी दूध हा पोषक आणि कॅल्शियमचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे. तर दरवाढीमुळे अनेक कुटुंबांना याचा आहार आणि खर्चाचे नियोजन पुन्हा करावे लागेल आहे. तर दूध आणि दूधजन्य पदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने विविध अनुदान योजना सुरू केल्या आहेत. परंतु या कात्रज डेअरीमध्ये झालेल्या सभेत एका महत्त्वाच्या मुद्द्यात उपस्थित करण्यात आले की अजूनही 3 ते 4 महिन्याचे अनुदान प्रलंबित आहे. तर या प्रलंबित अनुदानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनुदान योजनेअंतर्गत दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ठराविक रक्कम अनुदान म्हणून मिळते. तर या अनुदानामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चात काही भाग भरून निघतो. परंतु वेळेवर अनुदान न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिक बिकट होते आहे. तर प्रलंबित अनुदानाचे पेमेंट लवकरात लवकर करण्याची मागणी दूध संघटनांनी सरकारकडे केलेली आहे. तर कात्रज डेअरीमध्ये झालेल्या सभेत दूध संकलन प्रक्रियेविषयी देखील चर्चा झालेली आहे. सभेत राज्यभरात सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 वेळा दूध संकलन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आलेले आहे. नियमित आणि वेळेवर दूध संकलन केल्याने शेतकऱ्यांचे दूध वाया जाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्यांना नियमित उत्पादन मिळते. तर सध्याच्या काही भागामध्ये, विशेषतः दुर्गम काही भागात दूध संकलन केवळ एकच होते. तर त्यामुळे शेतकऱ्यांचे दूध वाया जाते किंवा त्यांना कमी दरात स्थानिक व्यापाऱ्यांना विकावे लागते. तर दिवसातून 2दा दूध संकलन केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते आणि त्यांचा नफा वाढू शकतो. तर सभेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, तो म्हणजे भेसळयुक्त पनीर आणि इतर दूधजन्य पदार्थांची विक्री. बाजारात अनेक भेसळयुक्त दूधजन्य पदार्थ उपलब्ध आहेत जे ग्राहकांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. दूध संघटनांनी अशा भेसळयुक्त पदार्थांवर कडक कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. तर भेसळयुक्त दूधजन्य पदार्थांची विक्री हा फक्त ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न नाही, तर तो सुद्धा दर्जेदार उत्पादन करणारा शेतकऱ्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम करतो. तर भेसळयुक्त पदार्थाची किंमत कमी असल्यामुळे ते शुद्ध आणि दर्जेदार दूधजन्य पदार्थांशी अनुचित स्पर्धा करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारला
अनेक मागण्या केल्या आहेत. तर त्यांच्या मुख्य मागण्यांमध्ये प्रलंबित अनुदानाचे लवकर वितरण चाऱ्यावरील GST कमी करणे आणि पशुधनाच्या आरोग्यासाठी अधिक सूचना आणि सुविधा, दूध क्षेत्रातील फायदे कडक करणे याबाबतीचा समावेश आहे. तर शेतकरी म्हणतात की जर त्यांना योग्य मदत आणि समर्थन मिळाले तर ते अधिक चांगल्या दर्जाचे उत्पादन करू शकतील आणि त्यांना दर वाढण्याची गरज पडणार नाही. तर परंतु सध्याच्या परिस्थितीत दर वाढणे हा एकमेव पर्याय आहे जेणेकरून ते त्यांचा व्यवसाय चालू ठेवू शकतील. तर दूध दरवाढीचा सर्वात जास्त परिणाम सामान्य ग्राहकांना होणार आहे. तर दूध हा दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे या दरवाढीचा परिणाम प्रत्येक घराच्या बजेटवर होणार आहे. विशेषतः मध्यम किंवा कमी उत्पादन असलेल्या कुटुंबाला या वाढीचा अधिक फटका बसणार आहे. तर शिवाय दुधाच्या दरवाढीमुळे दूधजन्य पदार्थाच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर दही, पनीर, लोणी, चीज अशा अनेक इतर दूधजन्य पदार्थाची किंमत देखील वाढू शकते, ज्यामुळे ग्राहकांच्या आहारावर परिणाम होणार आहे. तर दूध दरवाढीचा एक आवश्यक आहे कठोर वास्तविकता आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करण्यासाठी उचित मूल्य मिळणे आवश्यक आहे. तर ग्राहकांना परवडणाऱ्या शब्दात शुद्ध आणि दर्जेदार दूध मिळणे आवश्यक आहे. या दोन्ही बाजू संतुलित करणे हे एक आव्हान आहे. सरकारने दूध क्षेत्रातील समस्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना वेळेवर अनुदान देणे, चाऱ्याच्या किमती नियंत्रित करणे, पशुधनाच्या आरोग्यासाठी अधिक सुविधा पुरवणे आणि भेसळयुक्त दूधजन्य पदार्थांवर कडक कारवाई करणे या उपायामुळे दूध क्षेत्रातील मदत होऊ शकते. तर शेवटी दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहक या दोघांचेही हित जपणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळाले पाहिजे आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात शुद्ध आणि दर्जेदार दूध मिळाले पाहिजे. तर फक्त या संतुलित दृष्टिकोनातून दूध क्षेत्राला आवश्यक विकास शक्य आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा काय करायला पाहिजे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.